आपल्याला घरी नाही निघणार. फ्रेश ताजा. आणि हा पाले बोकड. आणि हा का पाले बोकड. नाही का? ओके. आपले सबस्क्रायबर आहे ते आणि आपले व्हिडिओ बघत असतात आणि आज तळोजा फिश मार्केट मध्ये भेटलेत आपले. आणि बघा या दादाकडे मोठे मोठे मासे आहेत. बघा ही पाळलेली ना फार्मची, याच्या कलरवर ना कळतंय बघा. आणि दादाने सर्व घेतले, आपल्याला ठेवलेत नाही काय करायला. आणि आपल्या पाठीमागे दिसतंय तुम्हाला हे सर्व आहे तळोजाचं फिश मार्केट. वातावरण बघा, कारण इथून हालायचा मूड होत नाही. असं वाटतं त्या धबधब्याखाली जाऊन बसावं आता. हाय नमस्कार, मी अशोक तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जरा बिल्लार का वाटतं ना, तर पाऊस सुरू आहे, हेल्मेटेड होतं. आणि मागचं वातावरण बघा मित्रांनो, त्यातलं जबरदस्त वातावरण आहे पाठीमध्ये. आणि ते वॉटरफॉल बघा. आणि हे बघून तुम्हाला असं वाटत असेल ना की आम्ही कुठेतरी पिकनिकला वगैरे आलो आहे. आम्ही म्हणजे ॲक्च्युअली आहे सोबत पण आहे, आम्ही दोघं आहोत. पण आम्ही कुठे पिकनिकला वगैरे नाही आलो. जे वातावरण तर पिकनिकसारखंच आहे, एकदम मस्त. पावसाळी पिकनिकचंच वातावरण आहे. वर धुकं बघा थोडं भारी दिसतंय. तर अशा वातावरणात, आणि आज आहे बुधवार. बुधवार म्हटल्यावरती हे वातावरण आणि बुधवार इडली कॉम्बिनेशन आहे एकदम जबरदस्त. म्हणजे आज खायचा वार पण आहे आणि अशा वातावरणात खायचा वार कोण चुकवेल का. तर त्यासाठी सोय करायला आम्ही दोघं निघालो. म्हणजे आम्ही चाललो आहोत फिश मार्केटला मच्छी आणायला. आम्हाला आज मासे खायचा खूप मूड आहे. आणि भले पावसाळा आहे पण पावसाळ्यात पण मासे मिळतात, असं काय प्रॉब्लेम येत नाही जास्त. म्हणजे थोडे कमी मिळतात पण मिळतात, काय प्रॉब्लेम येत नाही. तेच आता आम्ही फिश मार्केटला आम्ही दोघं निघालो आहोत. आणि आम्ही निघालो तळोजा फिश मार्केटला. आणि हे जे पाठीमागे बघताय ना, आणि वरती बघा ते मुंब्रा देवीचं मंदिर पण आहे आणि मस्त असं वॉटरफॉल. आणि तुम्हाला त्या मुंब्रा देवीचं मंदिर बघून कळालंच असेल की हे असे ह्या डोंगर रांगा आणि हे दुःख याच्यासाठी आपल्याला कर्जत कसारा वगैरे साईडला नाही गेलो आपण, किंवा लोणावळा खंडाळ्याला पण नाही होत. तर आपण आहोत ते आपल्या कळव्याच्या बाजूलाच मुंब्र्याच्या इथे. तर आता आम्ही निघालो तळोजा फिश मार्केटला. आणि असं मस्त वातावरणात सकाळचे 7:30 वाजले. सकाळीच असतं ते मार्केट. तर आता काय आपलं ताजे मासे कसे काय मिळतात, कुठले मिळतात ते तुम्हाला दिसेलच आपल्या व्हिडिओमध्ये. आणि ते चेक करायला तिला घेतलं अक्षताला, कारण तिचं तेच काम आहे, मासे चेक करायचे आणि चांगले मासे बघून घ्यायचे. ती काय असते आपलं बरोबर ना, कारण मी कशी मच्छी आणली ना, म्हणजे काही आणली तरी ही म्हणणार अरे फ्रेश नाही, बरोबर नाही, काय नाही, ती झंझटच नको. म्हणून हिला नेहमी बरोबर ठेवतो मी मासे आणण्यासाठी पेशंट. तेव्हा ही बरोबरच असते माझ्याकडे. तशी मासे आवडीचा पदार्थ आहे, म्हणजे मासे हिच्या आवडीचे आहेत. जसं चिकन मटण आमच्या आवडीचं आहे ना खूप पाचन, तसं हिचं मासे खूप आवडीचं आहे. तर चला जास्त वेळ नको घालूया, कारण मासे पण आपल्याला भेटले पाहिजेत ना. उगाच आपण इथेच वेळ घालवायचं. वातावरण बघत कारण इथून हालायचं मूड होत नाही. असं वाटतं त्या धबधब्याखाली जाऊन बसावं आता. थोडं भारी वातावरण आहे. पण ठीक आहे, आपण नंतर काहीतरी याचा अनुभव घेऊ. लवकरच आपण धबधब्यावरती पण जाणार आहोत. सध्या तरी आपण जाऊया फिश मार्केटला. तर मस्तपैकी नजारे बघत बघत आणि रिमझिम पावसामधलं आता आपण पोचलो होतो तळोजा फिश मार्केटला. आणि आपल्या पाठीमागे दिसतंय तुम्हाला हे सर्व आहे तळोजाचं फिश मार्केट. आणि अक्षता ऑलरेडी गेली आहे फिश बघायला. आणि हे तळोजा फिश मार्केट जे आहे ना, ते बघा, हा जो दिसतोय तुम्हाला, हा जो रोड आहे हा आपला कल्याण शिळफाटा ते पनवेल या रोडवरती इकडेच आहे तळोजामध्ये. चला आता फिश कोणते कोणते आहेत आणि कसे आहेत ते आपण बघूया. कोणता मासा आहे? मिरगल. कसा आहे तो मिरगल? कसा आहे रे मिरगल? 150 रुपये काय अक्का पूर्ण? किलो 150 रुपये किलो मिरगल. ओके. आणि हा कोणता आहे? हा काळा मासा बघा केवढ्या मोठे, 80 रुपये किलो. आणि हा मिरगलच आहे सगळा. आणि तो हा शिवडा 150 किती रुपये किलो? 180 रुपये किलो. आणि कुठला मासा आहे? गावठी शिवडा. हे बघा मोठे मोठे मासे सुरुवातीला दिसतात आपल्याला. आणि हे बघा अक्षता तिकडे मासेच बघते. हे बघा काय हे
लॉबस्टर का कसे दादा लॉबस्टर आहे काय भाव? 350 रुपये किलो. हे बघा लॉबस्टर एवढे मोठे मोठे लॉबस्टर आहेत बघा 350 रुपये किलो लॉबस्टर. येतो हां ओके. अरे दादा बरोबर आपण काढतो लॉबस्टर आणि संपले याच्याकडचे लॉबस्टर आणि दादाने सर्व घेतले. आपल्याला ठेवलेच नाही काय घ्यायला लॉबस्टर. अरे काळे मासे 80 रुपये किलो. आपलं 100 रुपये देतात. काय पाले पोकर चांगलं कडक नाही. काळ्या मासे आहे बघा 80 रुपये किलो. मोठ्या मोठी साईजचे काळे मासे मस्त है ना. खायला चांगलं लागलं ना. तुम्ही रेग्युलर येता का? हा डेलीचे कस्टमर. ओके. ओके सुबहची 6 वाजता चालू होते 12 वाजेपर्यंत. ओके. तुमच्याकडे प्रॉन्स आहे कशी आहे कोळंबी? 240 280 रुपये. 240 280 वाली कोणती मोठी साईज आहे? ही आहे का? हे बघा ही काही 280 रुपये किलो आहे ना. अजून चिकार आहे ना. ओके आहे पाठीमागे बरीच आहे कोळंबी. आणि ही 240 रुपये. आणि इकडे बांगडा आहे. बांगडा कसा आहे मित्र? 100 रुपये किलो. बघा बांगडे 100 रुपये किलो. हा बर्फातला आहे ना पण रे? बर्फातला. ओके येते आहे का? अरे वा इकडे मोठी मोठी प्रॉन्स आहे. कसे आहे दादा? 330 रुपये किलो. हे बघा हे 330 रुपये किलो. एकच साईजची कोलंबी ती. एकच साईजची कोलंबी मोठी मोठी. ही 320 आणि ही 320 रुपयाला. ही पाळलेली ना फार्मची. ह्याच्या कलरवर ना कळतंय बघा फार्मची पाळलेली. आणि ही कुठली आहे? खाडीतली ना. ही खाडीतली कोळंबी. आणि बघा पापलेट दादाकडे 600 रुपये किलो. बघा केवढी साईज आहे मोठी. 600 रुपये किलो ना. 5 बसतात. आणि हलवा कसा आहे तो? 500 रुपये किलो. 500 रुपये किलो. ओके. आणि छोटेवाले पापलेट जराशे? 750 रुपये किलो. हा 750 रुपये किलो. तो कसा किलो? 600 रुपये. जे पापलेट आहे तो कलेट आहे. ओके तो कलेट आहे का? कापरी पापलेट बोलतात. ओके खापरी बोलतात ते आहे. हा बांगडा बघा. बघा हा खापरी पापलेट आहे. हा 600 रुपये किलो आहे. कलेट म्हणतात त्याला. आणि हा आपला रेग्युलर पापलेट आहे जो आपण खातो तो 750 रुपये किलो. साईज बघा चांगली साईज आहे. आणि हा बघा बांगडा. बांगडा कसा? 100 रुपये किलो बांगडा. छान आहे. आणि ती 300 रुपये बारीक मोठी मिक्स. हा करकरा मासा आहे 400 रुपये किलो. साईज बघा थोडी मोठी. 1.25 किलो. हा कुठला मासा दादा? जिताडा. कसा किलो आहे तो? 600 रुपये किलो. जिताडा मासा 600 रुपये किलो. आणि बघा या दादाकडे मोठे मोठे मासे आहेत. हे बघा हा कुठला आहे? हा ताम ना. हा बघा ताम मासा. कसा आहे तो? हा 300 रुपये किलो ताम मासा. काळे मासे पण आहे त्यांच्याकडे. कुठले? नंदी मासा. ओके नंदी मासा कसा आहे तो? 150 रुपये किलो नंदी मासा. आणि तो कुठला आहे तो? हा मिरगल 150 रुपये किलो. हा बघा मिरगल मासा 150 रुपये किलो. आणि कोळंबी यांच्याकडे दादाकडे 300 रुपये किलो. कसा आहे तांबूस? कसा आहे? 300 रुपये किलो. हा बघा तांबूस मासा केवढा मोठा आहे. 300 रुपये किलो. हा तांबूशी मासा एकदम फ्रेश आहे का? फ्रेश आहे ना. ओके 300 रुपये किलो. आणि प्रॉन्स कसे आहे दादा? 300 रुपये किलो. हे बघा यांच्याकडे प्रॉन्स 280 होणार आहे दादा. ओके 2 किलो घेतो 280. ओके साईज मोठीच आहे ना. साईज मोठी आहे बघा मस्त साईज आहे. कुठला मासा? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. या कुठला मासा दादा? जिताडा. हा कसा आहे जिताडा? हा बघा जिताडा मासा 600 रुपये किलो. आणि अक्का घ्यायला लागेल कापून. जिताडा मासा. आणि पापलेट कशा आहे मित्रा? 200 ग्रामची वरती साईज आहे. ओके थोडा मोठा आहे 800 रुपये किलो पापलेट आहे. किती बसणार आहे? छान आहे. किलोमध्ये 4 ते 5 पीस पापलेट. 200-250 ग्रामचा पापलेट आहे.
आणि प्रॉन्स कसे आहेत दादा? हे 320 रुपये किलो कडपाली, कोलंबी 300 रुपये किलो. कोळंबी 300 रुपये किलो. आणि हे काय आहे? हे कडपाली आहे, टायगर कोलंबी म्हणतात. टायगर कोळंबी. ओके, करपाली ही 320 रुपये किलो. 320 रुपये किलो. बघा हे टायगर प्रॉन्स 320 रुपये किलो. ताजे आहे ना. आणि बांगडा कसा दादा? बांगडा 140 रुपये किलो, 130 रुपये लावणार. ओके, 130 रुपये किलो यांच्याकडे बांगडा. आणि सुरमई पण दिसली आपल्याला मार्केटमध्ये. 500 रुपये किलो सुरमई आहे. रावस आहे 500 रुपये किलो. ओके, बघा सुरमई आहे 500 रुपये किलो. पण ही सगळी बर्फातलीच आहे ना आता? आता सध्या 2 महिने मोठी बनणार. बर्फात. रावस ताजीची आहे. ओके. कुठल्या रावसा? एकदम ताजा आहे. ताजा आहे? ताजा आहे एकदम. मग हा कुठून येतो? मुंबईवर. ओके. रावस कसा किलो आहे? 500 रुपये किलो. हा बघा रावस पण आहे 500 रुपये किलो दादाकडे. किती असेल ना? एक किलोला 3 पीस येते. 1 किलोमध्ये 3 पीस येतील एवढ्या साईजचा आहे हा रावस. हा बघा हा रावस 1 किलोला 3 पीस 500 रुपये किलो. आणि हे टायगर प्रॉन्स 300 रुपये किलो. 300 रुपये किलो. आणि ते वाले? ही 350 थोडी साईज. ही साईज जरा मोठी आहे टायगर प्रॉन्सची म्हणून 350 आणि हे 300 रुपये. हा कसा आहे रे पापलेट? कसा आहे पापलेट? हा बघा 750 रुपये किलो पापलेट आहे. थँक्यू. आहे बघा आपले सबस्क्रायबर आहे ते आणि आपले व्हिडिओ बघत असतात. आणि आज तळोजा फिश मार्केटमध्ये भेटलेत आपल्याला. काय नाव तुमचं ताई? सुनीता गोगरे. सुनीता ताई आपल्याला भेटल्यात तळोजा फिश मार्केटला सबस्क्रायबर. हो का? थँक्यू. हा आणि हे कसे आहे? दादा 350 रुपये किलो. हा का? 350 रुपये. 350 रुपये आहे बघा टायगर आणि तो प्रॉन्स. खापरी पापलेट कसा? 600 रुपये किलो. हा बघा हा कलेट खापरी पापलेट 600 रुपये किलो. किलो मध्ये 5 येतात. 5 येतात ना? किलो मध्ये 5. आणि हा हलवा मोठा आहे कसा आहे? 600 रुपये किलो. 600 रुपये. सगळी साईज 1 किलो 2 किलो अर्धा किलो. ओके. हे अर्धा किलो 150 रुपये म्हणतो. तिकडे 100. आणि बांगडा कसा दादा? 150 100 वाला 100 भेटेल. हा 150 रुपये किलो आहे बांगडा. तर बांगडा 150 रुपये किलो आहे. आणि ही तुमची फार्मची कोळंबी पण आहे. ही कशी दिली दादा? 300 रुपये. ही बघा ही फार्मवाली 300 रुपये किलो प्रॉन्स. किती झाले? भारी भारी पापलेट आहे त्याच्याकडे. डबा भरली सकाळी. हे कसे आहे रे पापलेट? तो एकच आहे 600 रुपये किलो. दोन्ही एकच आहे का? आता मासे येतात कुठून पण? मुंबई. मुंबईवरनं का? मुंबईवर. ओके. तुम्ही 500 दिले ना दादा? पण हा फ्रोझनचाच आहे ना सगळं? नाही का? मुंबईला जाम माल आला. ओके. मध्ये आला तो फ्रोझन डबल बंद झाला. ओके. 350 रुपये. सिर्फ फ्रोझन बघा ते छोटे पापलेट आहे. हे का? ये हा, 400 रुपये किलो. हे छोटे वाले पापलेट 400 रुपये किलो. फ्रेश. ओके. 8-10 दिवस झाले फ्रेश चालू झालं डबल. ओके. पापलेट उपर. हा आपला 750 रुपये किलो. हा बघा जिताडा मासा कसा आहे? 600 रुपये किलो जिताडा. जिताडा बेटकी बोलतात. जिताडा आहे 600 रुपये किलो. खजुरी बोलतात. हा किती किलोचा? हा कोलंबिया बघा ही 300ला ही किलो. फार्मवाली आहे ना? फार्मवाली कोलंबिया 300 रुपये मोठी. आणि हा किती किलो आहे जरा बघ ना? 1.5 किलो आहे. 1.5 किलो आहे. 900 रुपये काय? 1.5 किलो जिताडा. 1.5 किलो आहे. हलवा आहे 600 रुपये किलो आहे. हा बघा 600 रुपये किलो हलवा. एक नंबर फ्रेश हलवा आहे. ओके. एक कलेट आहे. कलेट आहे. ओके कलेट कसा आहे? 300 ग्राम साईज आहे. 750 रुपये किलो आहे. 750 रुपये किलो. ओके. जेव्हा हे टायगर प्रॉन्स आहे बघा. हे टायगर प्रॉन्स आहे 330ला किलो आहे. 330 रुपये. एकदम फ्रेश आहे. हे पापलेट आहे 150 ग्रामाचा 750ला किलो आहे. हा 750 रुपये किलो. 750 रुपये किलो 150 ग्राम साईज आहे. ओके. बागरा आहे 130ला किलो आहे. पण बांगडा हा फ्रोझनच आहे ना सगळा? तांबूस वा. हे तांबूशी आहे बघा. तांबूशी कशी? 400 रुपये किलो. 400 रुपये किलो तांबूशी. आणि हे काय आहे? हे छोटे तांबूस कसे ते? 350 रुपये किलो. हे बघा छोटे तांबूस 350 रुपये किलो. बघा तारली मासे. वा तारली मासा बघा मोठे मोठे 180 रुपये किलो. आणि काळ्या मासे कसे आहेत का? 80 रुपये किलो. हे बघा हे काळे मासे 80 रुपये किलो. आता आपलं मार्केट पूर्ण चालू आहे. तुम्ही बघताय मासे कुठले कुठले ते पापलेट आहे हलवा आहे सगळंच मिळतं इथे. कसला
घेत आहे का कटला मासा बघतोय असते का काठी बांगडा आणि हा कुठला काठी बांगडा मजबूत पडला तरी फुटणार नाही कसा किलो आहे तो काठी बांगडा माणसाचे डोके फुटतील हा नाही फुटणार एवढा बर्फाने मजबूत झालाय हा काय कटला आहे का कटला कसा आहे 160 रुपये किलो 160 रुपये किलो मोठा कटला कुठे बी 250 रुपये मिळले 160 रुपये किलो 1 किलो देऊ का 2 किलोला देऊ तुम्हाला 150 मिरगल आहे हा मिरगल मासा मिरगल कसा आहे मिरगल मी तोच भाव देऊ मला 150 रुपये किलो मिरगल आहे हा बघा कटला मासा आहे हा ऑलमोस्ट 2 किलोचा आहे म्हणजे 2 किलो थोडं जास्तच आहे मिरगल आहे रवला काटा असते मिरगलला काटा नाही काय हा बघा हा तळ्यातला गोड्या पाण्यातले मासे आहेत बघा हा कटला गोड्या पाण्यातला मासा आहे आणि आम्ही फर्स्ट टाइम घेतोय साफ पाणीच असते अक्षताच्या पसंतीने फर्स्ट टाइम आम्ही कटला मासा घेतलाय बघूया फर्स्ट टाइम खाऊन बघू कारण फ्रेश मासे सध्या तळ्यातलेच मिळतात ना समुद्रातले मासे बंद आहेत बोटी बिटी हा ओके कुठला कटलाच ना ओके विकनाडीला भाव कमी असते हा चला तळ्यातले यावेळेला फ्रेश तळ्यातले मासे घेऊया कटला फर्स्ट टाइम हा कुठला मासा आहे रावस छोटे रावस हे बघा छोटे रावस आहेत कसे आहेत मित्र आहे किती 150 रुपये किलो हे बघा छोटे छोटे शेंडी रावस 150 रुपये किलो आणि पापलेट कसे दादा हा बघा 650 रुपये किलो पापलेट आहे चांगला मोठा पापलेट आहे किती वस्तू हे काय 4 ते 5 तांब आहे तांब छोटे तांब हा बघा छोटे तांब मासे 300 रुपये किलो छोटा तांब मासा आणि बघा इकडे प्रॉन्सच आहे सगळीकडे कशात प्रॉन्स दादा 200 रुपये किलो छोटेवाले प्रॉन्स आहेत थोडे हे फार्मचे प्रॉन्स अरे कहना क्या चाहते हो फार्मचे प्रॉन्स 200 रुपये किलो काले बोकड आणि हा काय पाले बोकड 100 रुपये किलो पाले बोकड हे छोटे छोटे मासे साराला घ्यायला बरे आहेत पाले बोकड केवढे मोठे आहेत काळे मासे मोठी साईज आहे एकदम काळ्या माशांची कसे आहे 100 रुपये किलो एवढे मोठे मोठे काळे मासे 100 रुपये किलो किलो किती बसतील 2 ओके 600-700 ग्रॅमचा एक मासा आहे म्हणजे किलोला पण जास्त होईल तरी बघा आता 60 रुपयाचे होते कोळंबी घेतोय आम्ही टायगर प्रॉन्स घेतोय आम्ही 300 रुपये किलो नाही 300 रुपये किलो ना दादा 300 रुपये किलो टायगर अर्धा किलो करा बघा साईज बघा या साईजची आहे 300 रुपये किलो किलो में 5 मिनट बैठेंगे दादाकडे मस्त 300 रुपये किलो ही बघा टायगर प्रॉन्स 300 रुपये किलोने आपल्याला भेटली आहे आणि ताजी आहे आणि ताजी आहे ना आणि फ्रेश आहे एकदम हा जिताड आहे ना हा जितार त्याची गावडी बघा कशी लाल आहे फ्रेश ताजा आणि हा तलावातला आहे ना नाही खाडीचा आहे जिताड आहे कसा किलो आहे तो 600 रुपये किलो तर अशा प्रकारे आपण पहिल्यांदा कटला मासा ट्राय करणार आहोत घेतला आपण कटला मासा आणि कोळंबी पण घेतली आहे आता कटला मासा आपल्याला कट करून घ्यायचा तर कट करायला पण तुम्हाला असं पाठीमागे जे बघा बसलेत ना त्याच्या मागे इथे नाही एकदा मागे जे बसलेत ना तुम्हाला कट करून देते तर त्याला कटिंगचं पण बघूया काय सिस्टम आहे इकडे आणि हे बघा इकडे आपला कटला मासा कटिंग होत आहे आपला हा 2 किलोचा आणि पहिल्यांचे कल्ले साफ करून घेतात आणि किलोचा काय रेट आहे कटिंगचा 20 रुपये किलो कटिंगचा रेट आहे इकडे खवले काढत आहेत खवले बघा केवढे मोठे मोठे आहेत हां आपल्याला घरी नाही निघणार हां यांचं हत्यार सगळं काय असं दाखवते हत्यार हे बघा हत्यार बघा खवले काढायचं ते स्टीलचं आहे का खराब नाही होत ओके आणि त्याने भारी खवले निघतात ते बघा ते छोटंवालं पण आहे हे जरा मोठंवालं आहे हा तसं कापा हां हा मोठा कसा कापणार हो
आता हा बोनलेस झाला का? बघा हा आपला कटला आता बोनलेस झाला कटिंग मध्ये. तर अशा प्रकारे आपले तळोजा फिश मार्केट बघून पण झालं आहे, मासे पण घेऊन झाले आहेत. कटला फिश पहिल्या वेळ ट्राय करणार आहे. ट्राय केल्यावर कसं झालं तर चांगला का वाईट काय नक्की सांगू. आणि कोळंबी पण घेतली आहे. आणि बघा एवढे पिशवीभर मासे आहेत, फक्त आमचेच नाहीत बऱ्याच जणांचे. हा तळोजा फिश मार्केट कुठे आहे तर हे बघा ही समोर दिसते तुम्हाला ही मस्जिद आहे. तर ही तळोजाची मस्जिद आहे, मेन मस्जिद. त्याच्याबरोबर अपोजिट साईडला तर या मस्जिदच्या समोरच हे तळोजा फिश मार्केट आहे. आणि आपला जो रोड आहे कल्याण शिवी फाटा ते पनवेलचा, म्हणजे ठाण्यावरनं पण तुम्हाला हा रोड आहे यायला पनवेलला जायला, त्या रोडवरती ते फिश मार्केट आहे. अशा प्रकारे आपलं तळोजा फिश मार्केट एक्सप्लोर करून झालं आहे. आणि मासे पण घेऊन झाले आहेत. आणि बांगडे वगैरे जरा फ्रोझनच होते, पापलेट पण फ्रोझनच वाटले ना. पापलेट ताजे होते पण हलवा फ्रोझन होता. ते समुद्रातले मासे काय बोटी बनतात त्यामुळे बरेचसे मासे फ्रोझन होते, त्यामुळे आम्ही तिकडे काही जास्त घेतले नाही. आणि यावेळेला आम्ही थोडा जरा वेगळा मासा घेतला. कुठला मासा? कटला मासा. हा कटला मासा. तर ठीक आहे मित्रांनो, हा जर तळोजा फिश मार्केटचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.